सोलापूरच्या विमान सेवेसाठी सध्या तांत्रिक अडचणीमुळे प्रतीक्षा करावी लागत असून येत्या 2 महिन्यानंतर 100% विमान सेवा सुरू होणार असल्याचा दावा आमदार देवेंद्र कोठे यांनी केला आहे। मागील काही दिवसापासून या सेवेमध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ स्वतः लक्ष घालून या सेवेची अडचण दूर करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती कोठे यांनी दिली। सोलापूर विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले होते। मात्र प्रत्यक्ष विमान सेवेच्या सुरुवातीसाठी सोलापूरकरांना अजून थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे। 100% मी आपल्याला आश्वासित करतो की सोलापूर शहरातनं विमानसेवा सुरू होईल। एअरपोर्टचं संपूर्ण काम झालेलं आहे। जे तांत्रिक मान्यता DGCA कडनं घेणं होतं त्यात काही क्युरी निघाले। त्यात ह्या पेट्रोलियमचं रिफिलिंगचं होतं की विमान गोव्यातनं निघणार आहे, सोलापूरला यायचं आहे, पुन्हा मुंबईला जायचं आहे, मुंबईतनं पुन्हा सोलापूरला येऊन त्या विमानाला गोव्याला द्यायचं आहे। इतक्या सगळ्या प्रवासामध्ये सोलापूरचं बाकीच्या सगळ्या गोष्टीचा विचार करता जवळपास रिफिलिंगचं त्यांना त्या वेळेत मिळणारे स्लॉट्स असू द्यात, ह्या गोष्टी विचार करून त्यांनी एक क्युरी काढलेली की इथं जर एक स्वतंत्र रिफिल स्टेशन असलं की कनेक्टिव्हिटी सगळ्या गोष्टी सोप्या होतील, रिफिलिंगला मदत होईल। आणि त्यासाठी आपले कलेक्टर विशेष पाठपुरावा करत आहेत। नागपूर ऑथॉरिटी असो, HPCL कंपनी असो आणि स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब याच्यासाठी इनिशिएटिव्ह घेत आहेत। आज संध्याकाळी देखील 5:30 वाजता जी बैठक होते त्यात हा विषय चर्चेला येईल आणि लवकरच मिळेल। एक साधारणतः 1-2 महिन्याच्या 100% विमानसेवा सुरू होईल। एका तरुणाशी प्रेम संबंध असलेल्या बहिणीला समज देऊन सुद्धा ऐकत नसल्याने सख्या चुलत भावाने तिला तिसगाव परिसरातील खवडा डोंगरावर नेऊन ढकलल्याची घटना घडली आहे। ही घटना घडल्यानंतर तिसगाव परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। या घटनेत नम्रता शेरकर या 17 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे। ऋषिकेश शेरकर वय वर्ष 25 असे मुलीच्या चुलत भाऊ असलेल्या आरोपीचे नाव आहे। MIDC वाळूस पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे। आज दुपारी 2 ते 2:30च्या सुमारास आम्हाला कॉल आला की खवड्या डोंगराच्या कडेवरून एका मुलाने मुलीला ढकलून दिले म्हणून। आम्ही स्पॉटवर गेलो आणि तिथे त्या मुलाला काही लोकांनी पकडून ठेवलं होतं पळताना। तर त्याच्यामध्ये ऋषिकेश तानाजी शेरकर राहणार वळदगाव याची सख्खी चुलत बहीण नम्रता गणेश शेरकर हा तिथे तिला खवड्या डोंगरावर घेऊन आला आणि त्याच्या अगोदरची स्टोरी अशी होती की त्यांनी सांगितलं की त्याची बहीण जी आहे गावातील एका मुलासोबत तिचा अफेअर आहे आणि ते घरच्यांना मंजूर नव्हतं। त्याच्यामुळे तो तिला तिथे घेऊन आला। ती ऐकायला तयार नसल्यामुळे त्यांनी तिला वरतून कडेहून डोंगराच्या कडेहून कुटून दिलं। 10% व्याजाचे आमिष दाखवत टोरेस नावाची आर्टिफिशियल डायमंड विक्री करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदाराची फसवणूक झाल्याची बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली। नागरिकांना उच्च परतावा देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये गोळा करत गुंतवणूकदारांची फसवणूक करून पसार झाल्याची माहिती आहे। मीरा भाईदर आणि दादर पाठोपाठ कल्याणमधील टोरेसचे दुकान आज बंद असल्याचे निदर्शनास आल्याने गुंतवणूकदार संतप्त झाले आहेत। आज कल्याणमधील टोरेसच्या दुकानासमोर शेकडो गुंतवणूकदार जमले। फसवणूक करणाऱ्या कंपनी मालकाने दुकान बंद केले आहे आणि त्यांचे फोन लागत नाही। आमची फसवणूक झाली आहे, या मालकांवर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी केली मी इथं डिसेंबर मध्ये गुंतवणूक केली। मी तर 10,000 रुपये गुंतवणूक केलेली डिसेंबर महिन्यामध्ये आणि मला कसं 1 वर्षापासून चालू असं कानावर होतं। तर माझे मित्र सांगत होते मी गुंतवणूक केली, म्हटलं मला आता या 13 तारखेला पहिला येणार होता हप्ता। त्यांनी सांगितलं की 11% चालू आहे सध्या, 11% हर हप्त्याला येणार, 52 हप्ते येणार। मी माझ्या मित्रांनाही सांगितलंय मला यायचं होतं, त्यांनी माझ्या बेसिसवर लाख रुपये टाकले आणि आता इथं येतंय आज ऐकायला आलं की दुकान बंद आहे, उघडलंच नाही, पळून गेले। आणि चला हे बंद आहे, जेवढे यांचे ब्रांचेस आहे सगळे बंद झाल्या, फक्तच काय ब्रांचेस बंद झाल्या तर मनाला धाकटी वाटते की पळून गेले की काय। असं आहे, मागणं आहे की दुकान चालू करा, जे बोलले ते द्या, नाही तर सगळ्यांची जेवढ्यांची इन्व्हेस्टमेंट ती रिटर्न करा। आणि मालक कुठे आहे काय कसं जरा ते शोध लावा, तुम्ही लोकांनी हेल्प करा, लोकांचे पैसे रिटर्न काढण्यासाठी जरा हेल्प करा। 5 लाख रुपये मी इन्व्हेस्ट केले याच्यामध्ये, या 11%च्या याच्यामध्ये। पण मला पण सकाळी कोणी सांगितलं असं झालंय, मी स्वतः येऊन बघतो स्टोअर बंद आहे। आता एक्झॅक्टली काय आहे ते आम्हालाही माहित नाही, पण आम्हाला आमचे मेहनतीचे पैसे आहेत ते भेटायला पाहिजे। ते आम्ही इन्व्हेस्ट करता आम्हाला सांगितलेलं तर आम्ही तुम्हाला हे जे पैसे तुम्ही देताय आम्हाला त्याचं तुम्हाला एक स्टोन देऊ। स्टोन दिल्याच्या नंतर त्यांच्या याच्यावर रिलेटेड बोनस तुम्हाला मिळेल। जेवढे तुम्ही पैसे टाकताय त्याचे 11% कॅशबॅक तुम्हाला दर आठवड्याला मिळेल। समजा जर 1 लाख टाकले तर त्याचे तुम्हाला 11,000 रुपये दर आठवड्याला म्हणजे दर सोमवारी तुम्हाला मिळेल। असे 52 हप्ते द्यायचं त्यांनी सांगितलं। आद्य पत्रकार
बाळशास्त्री जांभेकर यांनी 193 वर्षापूर्वी सुरू केलेल्या दर्पण या वृत्तपत्राच्या दिनाचे औचित्य साधून राज्यभर सर्वत्र मराठी पत्रकार दिन साजरा केला जातो। आज साताऱ्यातील देखील सर्व मराठी पत्रकार परिषदेच्या संघटनांनी एकत्र येत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मराठी पत्रकार दिन मोठ्या उत्साहामध्ये पत्रकार भवनामध्ये साजरा केला। यावेळी पत्रकारांना हक्काचे घर द्यावे या मागणीवर बोलताना मंत्री भोसले यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत आगामी काळात सातारा जिल्ह्यातील पत्रकारांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार असा शब्द आपल्या भाषणातून बोलताना दिला। साताऱ्यातील जिल्ह्यातील पत्रकार बंधू, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व प्रतिनिधी यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी मी खरं म्हणजे आलो होतो आणि त्यानिमित्तानं सत्कार पण नवीन कार्यकारिणी जी झाली आहे त्यांचे आज इथं झाले। बरेचसे अगदी मनमोकळेपणानं भाषणं, चर्चा झाली। पत्रकार भवनाच्या काही अडचणी आहेत ते झालं। पत्रकारांसाठी त्यांची म्हणजे आर्थिक परिस्थिती हे नाही, त्यांना एक म्हाडाच्या माध्यमातून एखादी घरकुल योजना साताऱ्यामध्ये व्हावी। त्याचबरोबर पत्रकार भवनाचं मेंटेनन्सच्या बाबतीमध्ये पण काही विषय आम्ही चर्चा आमची CO साहेब वगैरे झाली आणि मग इतर आता पुढं आता मला सगळ्यांच्या सहकार्यानं आणि सगळ्यांच्या प्रयत्नांना आज मला मंत्रिपदाची जबाबदारी मिळाली आहे। त्यामुळं सातारा आणि सातारा जिल्हा आपला सातारा शहर किंवा तालुका किंवा जावळी पुरतं नाही, तर जिल्ह्यातले आज सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही विषय असतील ते आपण सगळेजण मिळून सोडवण्याचा प्रयत्न करू। पत्रकारांचे पण काही विषय आहेत प्रलंबित आहेत राज्य सरकारकडं, त्याचा पण पाठपुरावा संघ त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक मीडिया या सगळ्यांना बरोबर घेऊन मुख्यमंत्र्यांशी आपण करूया। महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस अर्थातच रेझिंग डे सप्ताह 2 जानेवारी ते 8 जानेवारी सध्या सुरू असून यानिमित्त विविध सेवाभावी उपक्रम पोलीस प्रशासनाकडून राबवले जात आहेत। त्याचाच एक भाग म्हणून भिवंडी शहरातील पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या चोऱ्यामधील विविध माल हस्तांतराचा कार्यक्रम शहरातील संपदा हॉल येथे आयोजित करण्यात आला होता। यामध्ये 1,43,00,000 रुपयाचा मुद्देमाल नागरिकांना सुपूर्त करण्यात आला आहे। DCP झोन 2 मधील सर्व 6 पोलीस स्टेशन मार्फत फिर्यादींना जो मुद्देमाल परत करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। तर याच्यात साधारण आपण 250 मुद्देमाल ज्याची किंमत 1,43,00,000 रुपये एवढा मुद्देमाल परत करत आहोत। ह्या जो कार्यक्रम आयोजित केला त्याच्यात पार्श्वभूमी आपल्याला माहितीच आहे की सध्या महाराष्ट्र पोलीस दिनाचा स्थापना दिवस निमित्त हे आठवडाभर आपण कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका तरुणाने समाज माध्यमाद्वारे शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडीस आला होता। धमकी देणारा तरुण एकनाथ शिंदे यांच्याच कोपरे पाचपाखाडी मतदारसंघातील असल्याचं समोर आले आहे। या तरुणाला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे। धमकी देण्याचे मागचे कारण अद्याप समजू शकले नसून पोलीस त्याचा तपास करत आहेत। यांनी एक तक्रार दिली होती की माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना कट करून मारण्याची किंवा त्यांच्याबद्दल असंबद्ध बोलण्याची अशी एक तक्रार आपल्याला व्हिडिओद्वारे प्राप्त झाली होती। आपण तात्काळ त्या घटनेची दखल घेऊन श्रीनगर पोलीस स्टेशन येथे 18/2025 या क्रमांकाने गुन्हा दाखल होता। त्यातील जो आरोपी होता तो आरोपीला आपण आज रोजी ताब्यात घेतला आहे। एकंदरीत आपण 6 ते 7/3 या गुन्ह्याच्या तपासकामी श्रीनगर पोलीस स्टेशनद्वारे पाठवण्यात आल्या होत्या। सदर आरोपी हा वैशालीनगर त्याचबरोबर घाटीपाडा, योगी हिल्स, मुलुंडमधलं त्या करून पूर्ण जंगलमध्ये तो पसार झाला होता। आपण कसोशीने त्याला आज रोजी घाटीपाडा एरियातून ताब्यात घेतला आहे आणि त्याला आता तपासकामी आपण पुढील प्रक्रिया आपण करत आहोत। नक्की कारण काय आहे धमकवण्याचं? त्याला कोणी चेतावणी दिली होती का? नंतर त्याने हा व्हिडिओ शेअर करत उपमुख्यमंत्र्यांना चेतावणी देण्यात आली? प्राथमिक कारण जे आम्हाला निष्पन्न होतंय की त्याचे काही वाद कळवामधील जे गार्ड आहेत, जे तिथे सिक्युरिटी गार्ड त्यांच्याशी झालं होतं,
त्याच्यानंतर त्यांचा वाद झाल्यानंतर रागाच्या भरात त्यांनी एक कृत्य केल्याचं प्रथमदर्शी त्याच्या बोलण्यातून वाटतंय, पण पूर्ण आम्हाला तपासामध्ये खात्री केल्याशिवाय आम्ही निश्चित कारण अद्याप सांगता येणार नाही. मात्र आम्ही पुढे तपास करत आहोत. पाण्यासाठी अनेक वेळा आंदोलने करूनही ठाणे महानगरपालिका प्रशासनाकडून मुंबऱ्यांवर अन्याय केला जात आहे. इतकेच काय तर मुंब्रा कोसाच्या वाट्याने 17 लाख लिटर पाणी चोरले जात आहे, असा आरोप करीत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वात महिलांनी ठाणे महानगरपालिका आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. दरम्यान आता आम्ही केवळ गुलाब दिली आहे, आणखी 2 वेळा गुलाब देऊ, नंतर रिकामे हंडे तुमच्या दालनात फेकू, असा इशारा मर्जिया पठाण यांनी दिला आहे. अगोदर पण मी येऊन लेटर हेडवर तक्रार दिली होती रिटर्नमध्ये, पण काहीच फॉलोअप झाला नाही. किती वारंवार फोनवर तक्रार दिली, संबंधित अधिकाऱ्यांना येऊन लिहून तक्रार दिली, येऊन भेट करून त्यांना सगळं सांगितलं की मुंब्रा कौशाला काय परिस्थिती आहे, कशा पाणी भेटत नाही आहे लोकांना, कसे त्रास होत आहे लोकांना, पण काहीच फॉलोअप झाला नाही. मग आज आम्ही सगळं बायकांना घेऊन इथे आलेले, जे संबंधित अधिकारी आहे त्यांना मला फूल द्यायचं आहे. 3 आता पहिल्यांदा आम्ही फूल देणार आहे, अजून 2 वेळी फूल देणार आहे. काही फॉलोअप झाला नाही तर इथेच आम्ही बसून हंडी कलसा मोर्चा करू सगळं बायकांना घेऊन. कारण की 17 लाख लिटर जे पाणी आहे मुंब्रा कौशाचा चोरी होत आहे, कुठेतरी कमर्शियल यूजमध्ये जात आहे असं मला वाटतंय. मला असं वाटतं की अधिकारीला पण याची माहिती आहे की नाही आहे, वॉलमॅन मस्ती करत आहे की काय आहे, हे सगळं शोधण्याचं काम कोणाचं आहे? प्रशासनाचं आहे ना, महापालिकाचं आहे. कारण 3 वर्षापासून महापालिका तर म्हणजे 2.5 वर्षापासून तर कोणच कॉर्पोरेटर पण नाही आहे, पण लोकांना तर हे माहीत नाही आहे ना की कॉर्पोरेटर्स आर नॉट देअर. पण अधिकारी पण ऐकायला नाही आहे. आता तुम्ही बघा, आम्ही येऊन अर्धा तास झालेला आहे, आम्हाला कोणच ऐकायला नाही आहे, इथे कोणच ऐकायला नाही आहे. आम्ही बाहेर होते, लोकांनी असा माहोल क्रिएट केला की माहीत नाही कोण आलाय. म्हणजे समान नागरिक येऊन बोलू शकत पण नाही या लोकांची, अशी परिस्थिती आहे. आणि समान नागरिकांच्या घरी जाऊन पाणीचा टॅक्स वसूल करायचा, पाणीचा टॅक्स नाही दिलं तर मोटर घरी घेऊन जायचं है ना, मोटर घरी घेऊन जायचा, मोटर खूप प्रेशर क्रिएट करायचा, आणि पाणी नाही आलं तर ऐकायला पण कोणच इथे नाहीये. अशी परिस्थिती ठाणे महानगरपालिकेची झाली आहे. आता तुम्ही बघा ना, आता फेब-मार्च मध्ये किती मोटर हे लोक घेऊन जाईल त्यांच्या ऑफिसमध्ये जोर जबरदस्ती करून. पण या लोकांना तर पाणी नाही आहे तर सुद्धा अधिकारी सुद्धा इथे नाही आहे ऐकायला, कोणच नाही ऐकायला. मग कशी परिस्थिती आहे? आज काय वीकडे आहे पण कोणच कशाला दिसत नाहीये इथे, कोणच नाहीये. मग या लोकांना हे लोक असं कसं आहे ना, लाईटली घेत आहे. ठाण्याच्या लोकांना लाईटली घेत आहे, मुंब्रा कौशाच्या लोकांना लाईटली घेत आहे. पण मी सांगते की एकदा आम्ही आज हा फूल देणार आहे, परत 2दा देणार आहे. मी नाही झाला तर तुम्ही बघा आम्ही काय करणार आहे. मुंब्र्यातले असले कुठले परिसर आहेत जिकडे पाण्याचा तुटवडा जाणवतो? पूर्ण मुंब्रा कौशाला त्रास आहे, परिसर नाही, पूर्ण मुंब्रा कौशाला त्रास आहे. तुम्ही या ना, तुम्ही या, आपण सर्वे करू, तिथे जाऊन आपण बघू. मला असं वाटतंय की डायव्हर्ट करत आहे. पाणी नाही असं नाहीये, पाणी नाही असं नाहीये, पाणीची चोरी होत आहे, कमर्शियल यूज साठी देत आहे पाणी हे लोक. या लोकांना सगळं माहिती आहे कसं काय होत आहे. या लोकांना सगळं असं कसं अचानक म्हणजे पाणी संपलं आणि लोकांना पाणी भेटतच नाही, असं कसं मिरॅकल झालं? असं कसं मिरॅकल होत आहे की लोकांना पाणी भेटत नाहीये?